मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना आता बाहेर उभी असते. तिने आप्पा आणि यशचं आता सर्व बोलणं ऐकलेलं असतं. त्यावरती आता यश मागे वळून पाहतो तर संजना तेथे उभी असते. तेव्हा तो आता स्वतःच्याच नजरेत उतरतो आणि लगेच संजना पुढे जात खाली मान घालून विचारतो, गौरी कशी आहे आता? त्यावरती संजना हसते आणि म्हणते, "ते आता आप्पा म्हटले तसं तुम्ही दोघांनीही पुढे जायला हवं तुमच्या आयुष्यामध्ये. तसं मी आता गौरीला पुढे जायला सांगणार आहे, म्हणजे तुझ्या आयुष्यातून दूर कुठेतरी." त्यावरती आता गौरी कशी आहे असं पुन्हा यश विचारू लागतो. संजना म्हणते, आहे अर्धमेली आहे, तिला तिचा विचार करायला आता जमतच नाहीये. पुढे आता संजना म्हणते, मी पुन्हा तिच्या फ्लाईटचं तिकीट बुक करणार आहे आणि तिला अमेरिकेला जायला सांगणार आहे, कारण तू तुझा मार्ग निवडलास, तिला तिच्या आयुष्यात पुढे जायला हवं. आता हे ऐकताच यशला धक्का बसतो. तो म्हणतो, मला गौरीची माफी मागायची आहे, पण जर मी आत्ता तिच्यासमोर गेलो तर मग तिलाच त्या गोष्टीचा खूप त्रास होईल. त्यावरती संजना म्हणते, नशीब एवढं तरी तुला समजतंय, पण एक सांगू का यश, अरे तुम्ही दोघांनीही एकमेकांवर जीवापाड प्रेम केलं ना, यात गौरीची काय चूक आहे मला सांग तू. अरे ती एका ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये सापडली आहे, तुला माहीत नसेल पण तुझ्या त्या आईने एक सुद्धा गौरीला कॉल केला नाही. तिच्यावर एवढं मोठं संकट ओढवलेलं असतानाही, ती मरणाच्या दारात असतानाही मला याच गोष्टीचं जरा वाईट वाटतंय. या निमित्ताने मला तुझा आणि तुझ्या आईचा खरा चेहरा तरी समजला, की लोकांना फक्त मदत करण्याचा तुम्ही देखावा करताय असं मला वाटतं. अरे तू जा रे यश, तू नको बोलू माझ्याशी. त्या आरोही बरोबर चांगला संसार कर, तिच्याबरोबर चांगली स्वप्न रंगव, पण एक गोष्ट लक्षात ठेव यश, अरे ज्यांच्या सपोर्टमुळे ती तुझ्याबरोबर लग्न करते ना, त्यांच्याच मुळावरती उठली आहे. तुला ती मुलगी वाटते ना, म्हणजे आरोही वाटते ना, तेवढी साधी नाही आहे. तिच्या डोळ्यात ते स्पष्टपणे दिसतंय, तुलाच का दिसत नाही? आणि एक ना एक दिवस ती तुझं घर उद्ध्वस्त करणार, मग तुला तिचा खरा चेहरा समजेल की ती मुलगी नक्की कशी आहे. तुला गौरीची खूप आठवण येईल, मग गौरी तुझ्यापासून खूप दूर गेलेली असेल, तुझ्याकडे पश्चातापाशिवाय दुसरं काहीही राहणार नाही, असं आता संजना यशला म्हणते. तर दुसऱ्या दिवशी आता आशुतोष आणि नितीन हे दोघेही कामाबद्दलच बोलत असतात. अरुंधती त्या दोघांनाही कॉफी देते आणि मग ते कॉफी पिऊ लागतात. तेवढ्यातच जादूगार करत मनू तेथे येते आणि विचारते, काय रे जादूगार, माझी पेंटिंग कुणी घेतली? माझ्या बॅगमध्येच होती ती. तर ती आशू म्हणतो, काय माहीत बाळा कुणी घेतली, मी नाही घेतली. तर आता आपण शोधूयात का ती पेंटिंग, असा आता आशू विचारतो. अरुंधती म्हणते, तुम्ही बसा मी शोधते. त्यावरती मनू म्हणते, मला माया टीचरने ती पेंटिंग दिली होती, मला आत्ताच्या आत्ता ती पेंटिंग शोधून पाहिजे म्हणजे पाहिजे. जर ती पेंटिंग माझ्याकडून हरवली तर माया टीचर मला ओरडेल. तेव्हा अरुंधती आता म्हणते की, बाळा माया टीचर तुझ्यावर का ओरडतील? अगं तू तर त्यांची फेवरेट आहेस ना. आता मनू म्हणते, जर मी ते हरवलं ना पेंटिंग, तर मला त्या कधीही स्पेशल ड्रॉइंग करून देणार नाही आणि ड्रॉइंगसुद्धा काढून देणारच नाही. मी तिची कधीही फेवरेट राहणार नाही, मग मी तिथे कधीच जाणार नाही, असं म्हणून मनू आता तेथून जाते. आता मनू तेथून गेल्यानंतर नितीन आशूकडे पाहतच राहतो. तेव्हा नितीन विचारतो, काय रे तू ते पेंटिंग घेतलंस का? तेव्हा मी कशाला घेऊ असं आता आशू विचारतो. त्यावरती तू जर त्या मनूला सारखा विरोध करत राहिला तर ती गोष्ट तिला पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल, असं आता नितीन म्हणतो. तेव्हा आशू म्हणतो, अरे असं काही नाही आहे. पण आता नितीन म्हणतो, मला तुझ्या डोळ्यात दिसतंय तूच ते पेंटिंग घेतलंस. पुढे आता नितीन म्हणतो, माया जास्त मनूच्या जवळ येते हे आवडत नाही तुला, हे आम्हाला माहीत. आशू तुला वेळीच सांभाळ, नाही तर काहीतरी भलतंच होऊन बसायचं. त्यावरती आशू विचारतो, काय होऊ शकतं? तेव्हा तू जर मनूला सारखा विरोध करत राहिला तर ती सारखी मायाकडे धाव घेईल आणि तिला मायात जास्त जवळची वाटेल, आणि तू तिला ती गोष्ट करू दिली तर तिच्यातील इंटरेस्ट तिचा कमी होईल. मग बघ तुला काय करायचंय ते. ती आशू म्हणतो, आपल्यापेक्षा माया तिला जवळची कशी वाटू शकते? जेव्हा मी तिला त्या डे केअरमधून आणायला जातो ना, तेव्हा मायाच फक्त तिच्याबरोबर बोलत असते. त्यावरती नितीन म्हणतो, तिला आवडत नसेल, कम्फर्टेबल वाटत नसेल दुसरं कुणाबरोबर. त्यावरती आता आशू म्हणतो, तसं नाहीये, माया तिला कोणामध्ये मिसळूच देत नसेल असं मला वाटतंय. त्यावरती अरुंधती म्हणते, अहो लहान मुलं असतात ना, ती एखाद्या मैत्रीच्या शोधात असतात, ती मैत्री तिला मायाबरोबर वाटत असेल, असं काही नाहीये, उगीच तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण आशू आता दोघांचंही ऐकायला तयार नसतो. त्यावरती आशू म्हणतो, मनू जर एवढ्या कमी दिवसामध्ये त्या मायाबरोबर अटॅच होत असेल, तिला आपल्यामध्ये इंटरेस्ट नसेल, तर आपणच कुठेतरी कमी पडतोय असं मला वाटतंय.
त्यावरती अरुंधती म्हणते, आपण आपली आणि मायाची बरोबरी असं का करताय तुम्ही? कदाचित मनूचे बॅकग्राऊंड मायाला माहीत असेल म्हणून ती खास करून तिची काळजी घेत असेल, बाकी काही नाही. पुढे आता आशू विचारतो, अरुंधती तुला सुद्धा असं वाटतंय का मायाबद्दल काहीतरी वेगळं? तेव्हा अरुंधतीला आता आठवतं मनू मगाशी मायाबद्दल किती काही बोलत होती, तेव्हा ती काहीच उत्तर देत नाही. हे पाहून आशू म्हणतो, तुझ्या गप्प बसण्यातच मला माझं उत्तर मिळालं अरुंधती. ती नितीन म्हणतो, मला एक वेगळी शंका वाटतीये. कोणती शंका असं आता आशू विचारतो. तेव्हा नितीन म्हणतो, अरे मला असं वाटतंय की मायाला असं वाटत असेल की तुम्ही तिची व्यवस्थित काळजी घेऊ शकत नाही. त्यावरती आशू आता चिडतो आणि म्हणतो, अरे ती कोण लागून गेली एवढी मनूची काळजी घेणारी? तिला कसं माहीत आपण काळजी घेतो की नाही? मुळात तिला करायचंय तरी काय आपल्याशी आणि मनूशी? असं म्हणून आता आशुतोष मायावर पुन्हा एकदा डाऊट घेतो. तेव्हा आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मीच ती मनूची पेंटिंग लपवली आहे, कारण त्या पेंटिंगच्या पाठीमागे काय लिहिलं ते तुम्हीच वाचा आता. असं म्हणून आशू ते पेंटिंग्स आणि त्यामागे लिहिलेली स्टोरी ती आता अरुंधती आणि नितीनला वाचायला सांगतो. तेव्हा आता त्या दोघांनाही खरंच खूप टेन्शन येतं. तेवढ्यातच तेथे मनू येते आणि समोर ती पेंटिंग पाहते तर तिला खूप आनंद होतो. ती विचारते, कुठे सापडली ही पेंटिंग? काकू तुला सापडली का? त्यावरती अरुंधती म्हणते, नाही बेटा, तुझ्या जादूगारला सापडली. तर आता मनू लगेच आशूला मिठी मारते. तेव्हा आशू हा अरुंधती आणि नितीनकडे पाहतच राहतो. स्त्रीकडे अनिरुद्ध हॉलमध्ये बसलेला असतो. त्यावेळी सर्वजण कुठे गेले आहेत असं विचारत संजना तेथे येते. तेव्हा यश हा जानकीला सांभाळतोय. आई आणि आप्पा लग्नाला गेले आहेत, हा तिच्या रूममध्ये आहे असं आता अनिरुद्ध म्हणतो. आता यशच्या मनात काहीच गौरीबद्दल नाही असं मला वाटतंय, संजना म्हणते, कारण अरे त्याच्या मनात थोडी तरी तिच्याबद्दल काळजी, प्रेम अरे काही दिसतच नाही. मला वाटलं होतं की यश हा गौरीला भेटायला जाईल, परंतु त्याने तसं केलं नाही. तेव्हा गौरी आता कशी आहे असं अनिरुद्ध विचारतो. तेव्हा संजना म्हणते, सकाळीच मी अमेरिकेच्या फ्लाईटने तिला बसून दिलं. बिचारीच्या डोळ्यात एकच आशा होती की यशने मला फक्त यावं भेटायला, परंतु तो गेला नाही. तेवढ्यातच तेथे आरोही येते आणि यशला आवाज देत असते. तेव्हा समोर संजना रागातच तिच्याकडे पाहत असते. त्यावेळी आता आरोहीला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी आरोही म्हणते, सॉरी मी तुम्हाला पाहिलंच नव्हतं. तेव्हा तू इथे का आलीस असं संजना रागातच विचारते. तेव्हा मला गौरीबद्दल समजलं. गौरी कशी आहे असं ती विचारू लागते. तेव्हा तुला काय करायचं आहे तिच्याशी असं संजना रागातच म्हणते. आणि तुमच्या मार्गातील आता काटा दूर केला, तुम्ही मोकळे झालात असं आता संजना म्हणते. त्यावरती खरंच यशचं गौरीवर खूप प्रेम आहे आणि गौरीचंही यशवर, हे मला यशच्या बोलण्यातून सतत जाणवायचं, परंतु यशने मला प्रपोज केलं, यात माझा काय दोष? तेव्हा तुझा काय दोष? अगं तू त्यांच्यामध्ये आलीस आणि तुला एक सांगू का, ऑप्शन बनून आलीस. तुझं खरंच यशवर प्रेम नाही आहे असं आता संजना म्हणते. तुमच्या सो कॉल्ड प्रेमासाठी मी आईबरोबर भांडले, परंतु आता मला त्याचा पश्चाताप होतोय. पुढे आता संजना खूपच रागात आता आरोहीला म्हणते, हे बघ आरोही, तुला असं वाटत असेल की माझ्या भाजीची सर्व स्वप्न उद्ध्वस्त करून तू खुश राहशील, परंतु असं काही नाही आहे. हे बघ, तू इथे कशासाठी आली आहे ते मला माहिती आहे. मला आई म्हणत होत्या ते काही चूक नाही. मी आईंना असा विरोध करायला नको होता, परंतु आता मला समजलं आहे, तू कधीही तुझ्या आयुष्यात संसारात सुखी राहणार नाही असं आता संजना स्पष्टपणे आरोहीला म्हणते. तेव्हा आरोहीला खूपच वाईट वाटतं. तर यशने सुद्धा आता हे सर्व बोलणं ऐकलेलं असतं. तर दुसरीकडे अरुंधती, त्याचबरोबर आशू आणि मनू हे तिघेही स्कूलमध्ये येतात. हा मनू लगेच गाडीतून खाली उतरते आणि म्हणते की माया टीचर समोर आहे असं म्हणून ती मायाला जाऊन मिठी मारते. माया काहीतरी तिच्या हातात देते. स्पष्टपणे आशुतोष पाहतो आणि धावतच तिच्याकडे जात विचारतो, काय दिलंय तुला हातामध्ये हिने? ती मनू म्हणते, काहीच नाही, मी नाही दाखवू शकत तुला. आता आशूला खूपच राग येतो. तो विचारतो, काय आहे हातात, दाखव अगोदर. अरुंधती आता प्रेमानेच विचारते, मनू काय आहे हातात? तेव्हा ही मोगऱ्याची फुलं आहेत, मीच तिला गिफ्ट दिली, कारण ती काल म्हणाली मला तुमच्या घरी मोगरा असेल तर घेऊन या. तेव्हा आता आशुतोष हा त्या फुलांकडे पाहतच राहतो. तो म्हणतो की मनू जा तू आणि आतमध्ये तुझ्या मित्रांबरोबर खेळ. तेव्हा आता माया जरा रागातच आशूकडे पाहू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये मी आणि आरोही 2 दिवसात साखरपुडा उरकणार आहोत असं आता यश म्हणतो. तेव्हा
अभि म्हणतो तू शुअर आहे ना आरोहीबरोबर साखरपुडा करण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो की हो. कडे आशुतोष आता मायाला चांगलंच झापतो आणि म्हणतो आमच्या विरोधात मनूच्या मनात भरवण्याची काहीही गरज नाही. आम्ही तिचा चांगला सांभाळ करतो का, तिला मारतो का, हे विचारण्याची तुम्हाला काही गरज. तेव्हा माया गप्प बसते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.